हा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6वा चॅप्टर इंडायसेस, ज्याला मराठीमध्ये घातांक असे म्हणतात, सुरू करणार आहोत. इंडायसेस हा पूर्णपणे नवीन कन्सेप्ट आहे. काळजीपूर्वक तुम्ही ह्यातील सर्व पॉइंट्स समजावून घ्या. आता या ठिकाणी हा 2चा 8 वेळा केलेला गुणाकार आहे. हियर द प्रॉडक्ट ऑफ नंबर 2 इज टेकन 8 टाइम्स. म्हणजे 2चा 8 वेळा गुणाकार या ठिकाणी केलेला आहे. हा 2चा 8 वेळा गुणाकार आहे तो या पद्धतीनं या ठिकाणी लिहिलेला आहे. 2 काढून त्याच्या डोक्यावर 8 असं लिहिलेलं आहे. ही जी पद्धत आहे ही 2चा 8 वेळा गुणाकार 2 आणि त्याच्या डोक्यावर 8 लिहिणे, ह्याला घातांकित संख्या आणि इंग्रजीमध्ये त्याला इंडेक्स फॉर्म असं म्हणतात. ह्या प्रकारच्या लिहिण्याला इंडेक्स फॉर्म म्हणजे घातांकित रूप असं म्हणतात. आता ही जी संख्या आहे दिलेली या पद्धतीने लिहिलेली 2 आणि त्याच्या डोक्यावर 8, ते वाचन करताना इंग्रजीमध्ये अशी वाचली जाते की 2 इज रेज्ड टू 8. 2 इज रेज्ड टू 8 किंवा दी 8th पॉवर ऑफ 2 अशा 2 पद्धतीने काय केलं जातं, वाचन केलं जातं. म्हणजे हा 2चा 8 वेळा गुणाकार या पद्धतीनं इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिला जातो. आणि रीड ॲज म्हणजे वाचन कसे करतात तर 2 रेज्ड टू 8 ऑर दी 8th पॉवर ऑफ 2 या 2 वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं वाचन केलं जातं. दोन्हीपैकी एका कोणत्याही पद्धतीने वाचन केलं तरी ते बरोबर आहे. आता हा जो इंडेक्स फॉर्म आहे 2 रेज्ड टू 8, ह्या मध्ये जो बेस म्हणजे तळातील जी संख्या आहे 2, इट इज कॉल्ड बेस. त्याला मराठीमध्ये पाया म्हणतात. तळातील संख्येला इथं 2 ह्याला बेस म्हणतात. आणि ही डोक्यावरची जी संख्या आहे 8 इज कॉल्ड इंडेक्स ऑर एक्सपोनेंट. इंडेक्स ऑर एक्सपोनेंट ह्याचा अर्थ घात किंवा घातांक. म्हणजे या ठिकाणी 2 हा पाया त्याला स्पेस म्हणतात आणि 8 हा काय इंडेक्स किंवा एक्सपोनेंट, त्याला मराठीमध्ये घात असे म्हणतात. आता हा 2 रेज्ड टू 8 म्हणजेच प्रॉडक्ट ऑफ 2 8 टाइम्स या पद्धतीने लिहिलेलं आहे. म्हणजे कोणतीही संख्या अशा पद्धतीने दिली आणि ती जर अशी गुणाकाराच्या रूपात लिहिली तर त्याला प्रॉडक्ट फॉर्म म्हणजे गुणाकार रूप असं म्हणतात. म्हणजे 2 रेज्ड टू 8 ह्याचा प्रॉडक्ट फॉर्म या पद्धतीनं लिहिला जातो. म्हणजे प्रॉडक्ट ऑफ 2 8 टाइम्स. आता या ठिकाणी हा प्रॉडक्ट घेतल्यानंतर 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32, 32 दुनी 64, 64 दुनी 128 आणि 128 दुनी 256. म्हणजे टोटल प्रॉडक्ट आहे तो उत्तर आपल्याला 256 मिळतं. म्हणून 2 रेज्ड टू 8 इज इक्वल टू 256. इथं 256 इज द व्हॅल्यू ऑफ द गिवन इंडेक्स फॉर्म. म्हणजे हा जो इंडेक्स फॉर्म आहे 2 रेज्ड टू 8 ह्याची व्हॅल्यू किती आहे 256. म्हणजे सरळ या ठिकाणी काय केलेला आहे, गुणाकार केलेला आहे. म्हणून ह्याला व्हॅल्यू असं म्हणतात. म्हणजे ह्यातले जे बेसिक मुद्दे ते या पद्धतीनं वाचन करताना 2 रेज्ड टू 8 और 8th पॉवर ऑफ 2 या पद्धतीने वाचन करतात. 2 इज कॉल्ड बेस, 8 इज कॉल्ड इंडेक्स और एक्सपोनेंट, दिस इज प्रॉडक्ट फॉर्म. आणि आपण पूर्ण गुणाकार केल्यानंतर जे फायनल आन्सर येतं 256 त्याला म्हणतात व्हॅल्यू ऑफ द इंडेक्स फॉर्म. व्हॅल्यू म्हणजे त्या इंडेक्स फॉर्मची किंमत, त्यालाच व्हॅल्यू असं म्हणतात. आता ह्या इंडेक्स मध्ये आपल्याला इंडायसेस मध्ये नियमांची माहिती घ्यायची. त्यामध्ये नोट दॅट पॉवर इज 1 इट इज नॉट रिटर्न. म्हणजे एखाद्या नंबरची जर पॉवर 1 असेल तर ते लिहित नाहीत. उदाहरणार्थ 7 रेज्ड टू 1 नुसतं 7 लिहितात. 8 रेज्ड टू 1 राईट सिम्पली 8 नुसतं 8 लिहितात. डोक्यावर 1 हे पॉवर दिली जात नाही. ते ऑलरेडी त्या ठिकाणी समजली जाते या पद्धतीनं. म्हणून 1 हा घातांक लिहित नाहीत
तर तो आपण काय करायचो समजून घ्यायचा असतो. दुसरा नियम असा आहे की ऑल्सो द व्हॅल्यू ऑफ सच नंबर इज द नंबर ऑफ इटसेल्फ. आणि अशा संख्येची किंमत 7 ही त्याची व्हॅल्यू 7 म्हणजे पाया इतकीच असते. 8 ह्याची व्हॅल्यू काय येणार 8च येणार या ठिकाणी. अशा पद्धतीने हा पहिला नियम झाला. दुसरा नियम इफ एनी नंबर हॅज पॉवर 0 देन इट्स व्हॅल्यू इज 1. म्हणजे कुठल्याही संख्येची जर पॉवर इंडेक्स 0 असेल तर त्याची व्हॅल्यू म्हणजे किंमत 1 म्हणजे 1 असते. या ठिकाणी बघा 7 ह्याची व्हॅल्यू 1 येणार. -9 ह्याची व्हॅल्यू 1 येणार. म्हणजे पॉवर किंवा इंडेक्स जर 0 असेल तर त्या घातांकित संख्येची किंमत काय असते 1 असते, म्हणजेच 1 असते, व्हॅल्यू 1 येते. हा दुसरा नियम झाला त्यातला. त्यानंतर ना तिसरा नियम असा आहे इफ पॉवर इज 2 देन इट इज रीड ॲज स्क्वेअर ऑफ. आता बेस कोणताही असू द्या, जर पॉवर 2 असेल तर त्या ठिकाणी त्याचं वाचन हे एका विशिष्ट पद्धतीनं केलं जातं. उदाहरणार्थ इथं -9 असं वाचन करतात. -9 या ठिकाणी दिलेलं आहे. पण त्याचं पॉवर 2 असल्यामुळे वाचन कसं करायचं स्क्वेअर ऑफ -9. म्हणजे पॉवर 2 असलं की स्क्वेअर ऑफ -9. सेम या ठिकाणी सुद्धा बघा 4 असं आहे, तिथं सुद्धा काय येणार स्क्वेअर ऑफ 4 या ठिकाणी येणार. म्हणजे इंडेक्स जर 2 असेल तर त्या ठिकाणी त्याचा स्क्वेअर ऑफ हा शब्द काय करायचा आहे वापर करायचा आहे. त्यानंतर ना पुढचा नियम असा आहे ऑल्सो इफ पॉवर इज 3 देन इट इज रीड ॲज क्यूब ऑफ. जर पॉवर 3 असेल, बेस कोणताही असू द्या, त्या ठिकाणी जर पॉवर 3 असेल तर त्याचं वाचन करताना क्यूब ऑफ असं करायचंय. फॉर एक्झाम्पल 3 असं आपण नेहमीच्या पद्धतीने वाचतो, पण या ठिकाणी पॉवर 3 आल्यामुळे इथं क्यूब ऑफ 3 असं वाचलं जातं. पॉवर 3 असली की क्यूब ऑफ 3 असं वाचलं जातं. आता या ठिकाणी नेहमीच्या पद्धतीने वाचन कसं येणार -4 असं येणार. परंतु पॉवर 3 असल्यामुळे इथं काय येणार क्यूब ऑफ -4 असं येणार. क्यूब ऑफ -4 अशा पद्धतीने त्याचं काय केलं जाणार वाचन केलं जाणार आहे. या पद्धतीनं हे नियम काय करायचे आपल्याला वापरून त्याचं वाचन, त्याचा बेस, व्हॅल्यू, प्रॉडक्ट फॉर्म हे काय करायचे कन्सेप्ट आपल्याला माहीत करून घ्यायचे. तुम्ही 1-2 वेळा ऑब्झर्वेशन केल्यानंतर वहीत लिहून काढल्यानंतर ह्याला बेस कोणाला म्हणतात, त्यानंतर इंडेक्स कोणाला म्हणतात, प्रॉडक्ट फॉर्म कसा आहे, व्हॅल्यू कशी काढली जाते, नंतर पॉवर 1 असल्यावर काय करायचं ती व्हॅल्यू, पॉवर 0 असल्यावर कोणता नियम वापरायचा, पॉवर 2 असल्यावर त्याला स्क्वेअर ऑफ म्हणतात, पॉवर 3 असल्यावर क्यूब ऑफ म्हणतात. हे नियम काय करायचे आपल्याला पक्के करून माहीत करून घ्यायचे आहेत. यानंतर ना आपल्याला पुढील भाग म्हणजे लॉज ऑफ इंडायसेस. लॉज ऑफ इंडायसेस म्हणजे घातांकाचे नियम. आणि या ठिकाणी सोपे, अत्यंत सोपे आणि माहीत करून घेण्यासाठी अत्यंत सोपे असलेले 8 नियम या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहेत. यामध्ये मग हे जे नियम आहेत ते त्या नियमावर, प्रत्येक नियमावर आधारित पुस्तकामध्ये प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत. नियम सोपे आहेत, व्यवस्थित अभ्यासायचे आहेत आणि त्यावरचे प्रॅक्टिस सेट काय करायचे सोडवायचे आहेत. आता आपण हे एक एक नियम समजावून घेऊया. फर्स्ट रूल इफ ए इज एनी नॉन झिरो नंबर अँड एम अँड एन आर इंटिजर्स देन, म्हणजे ए ही कोणतीही शून्येतर संख्या आहे आणि एम आणि एन हे इंटिजर असतील तर ए रेज्ड टू एम इंटू ए रेज्ड टू एन इज इक्वल टू ए रेज्ड टू एम प्लस एन. थोडक्यात असं असेल, जर पाया समान असेल आणि घातांक वेगवेगळे असतील इंडायसेस आणि गुणाकार ही क्रिया असेल तर त्यांच्या घातांकाची बेरीज करा. पाया एकदा लिहा आणि त्या घातांकाची काय करा बेरीज करा. यासाठी हा नियम समजण्यासाठी आपण त्याची काही उदाहरणं पाहू. या ठिकाणी इथं बघा एक्झाम्पल 1, इथं 2 रेज्ड टू 4 इंटू 2 रेज्ड टू 3 असं आहे. म्हणजे या ठिकाणी इथं बेस 2 आहे, इंडेक्स 4 आहे, इथं बेस 2 आहे, इंडेक्स 3 दिलेला आहे. या ठिकाणी म्हणजे इथं बेस 2 हा समान आहे
म्हणून तो एकदाच लिहायचा. आणि गुणाकार क्रिया असल्यामुळं काय करायचं, त्यांचे जे इंडायसेस आहेत, घातांक आहेत, त्यांची बेरीज करायची. 4 + 3 = 2⁻⁷ हे त्याचं काय येणार, फायनल आन्सर येणार. म्हणजे गुणाकार क्रिया असेल, पाया समान असेल तर त्या ठिकाणी काय करायचं, त्यांची ऍडिशन करायची, बेरीज करायची आणि हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळवायचं आहे. हा झाला फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल काय केले, -3 स्क्वेअर ऑफ -3 इंटू क्यूब ऑफ -3. इथं 2 असल्यामुळे मी स्क्वेअर म्हणलेलं आहे आणि 3 असल्यामुळे या ठिकाणी क्यूब म्हणलेलं आहे. तुम्ही जरी समजा इथं -2 म्हणलं इंटू -3 असं जरी वाचलं तरी सुद्धा ते बरोबर आहे. इथं बेस -3 आहे, तो एकदाच लिहायचा आहे. आणि आता ही पुढची मधली स्टेप न करता डायरेक्ट 2 + 3 म्हणजे -3⁻⁵ असं लिहिलं तरी योग्य आहे. इथं सुद्धा बेस -2/7 आहे, इथंही -2/7 आहे. बेस समान आहे, गुणाकार ही क्रिया आहे, प्रॉडक्ट ही क्रिया आहे. म्हणजे इथं सुद्धा काय, इंडायसेसची ऍडिशन करायची आणि -2/7⁵ हे आन्सर मिळतं. आणि या ठिकाणी पहिला रूल संपतो. ह्या रूलला आपण गुणाकाराचा नियम किंवा लॉ ऑफ इंडायसेस ऑफ प्रॉडक्ट असं म्हणलं जातं. त्यानंतर ना नेक्स्ट सेकंड रूल असा आहे की a⁻m डिवायडेड बाय a⁻n = a⁻m-n. इथं सुद्धा पाया समान आहे, परंतु क्रिया जी आहे ती भागाकाराची. मग भागाकाराची क्रिया असेल तर डिव्हिजन असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या काय करायचं, इंडायसेसची काय करायची, सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करायची या ठिकाणी. आणि ह्या वजाबाकी काढून काय करायचं, उत्तर काढायचं. आता हे समजण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काही उदाहरणं पाहिजेत. ह्या रूलला डिव्हिजन रूल असं म्हणतात. आता या ठिकाणी बघा 6⁻⁴ डिवायडेड बाय 6⁻² असं म्हणलेलं आहे या ठिकाणी. इथं डिव्हिजन असल्यामुळं बेस समान आहे. आपण काय करणार, सबस्ट्रॅक्शन ऑफ इंडायसेस त्यांच्या घातांकाची वजाबाकी करणार आहे. 4 - 2 म्हणजे इथं काय ना उत्तर 6⁻² किंवा स्क्वेअर ऑफ 6 असं म्हणलं तरी अत्यंत बरोबर आहे. शक्यतो स्क्वेअर ऑफ 6 असंच वाचन या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे हा झालाय फर्स्ट एक्झाम्पल. या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल दिले बघा, -2⁵ डिवायडेड बाय -2⁵ असं दिलेलं आहे. इथंही भागाकार आहे, बेस इक्वल आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं, सबस्ट्रॅक्शन करायची. 5 - 2 इथं काय ना क्यूब ऑफ -3 असं वाचायचं. जरी एखाद्या विद्यार्थ्यांनी -3 म्हणलं तरी सुद्धा बरोबर आहे, किंवा क्यूब ऑफ -2 म्हणलं तरी सुद्धा बरोबर आहे. म्हणजे या डिव्हिजन रूलवर आधारित आपण 3 उदाहरणं पाहिली. म्हणजे 2 नियम इथं पूर्ण झाले. तिसरा नियम असा आहे की आपण या ठिकाणी मागं तो नियम समजावून घेतलेला आहे की a⁻0 = 1. म्हणजे एखाद्या जर संख्येचा इंडेक्स 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते. हा झाला तिसरा रूल आहे. चौथा रूल असा आहे, जर एखाद्याचा इंडेक्स 1 असेल तर त्याची व्हॅल्यू त्याचा पाया म्हणजे बेस इतकीच असते. नंबर ऑफ इटसेल्फ अशा या ठिकाणी दिलेलं आहे. हा पण नियम आपण मागं पाहिलेला आहे. म्हणजे पॉवर 1 असेल तर त्याची व्हॅल्यू म्हणजे तिच्या बेस पाया इतकीच असते. हा झाला चौथा नियम. आता वी टर्न अबाउट द नेक्स्ट फिफ्थ रूल. ह्या 5व्या रूलमध्ये कसं a⁻m असं दिलेलं आहे. म्हणजे इथं ही जी इंडेक्स आहे तो निगेटिव्ह म्हणजे ऋण घातांक आलेला आहे. तो ऋण घातांक आपल्याला तो ऋण असलेला काय करायचा आहे, धन म्हणजे निगेटिव्ह टर्न टू पॉझिटिव्ह जर करायचं असेल तर त्याचा रूल असा आहे a⁻m = 1/a⁻m असं करायचंय. म्हणजे या ठिकाणी तर निगेटिव्ह चिन्ह त्याचं काय केलं, रूपांतरित पॉझिटिव्ह मध्ये केलेलं आहे. त्यासाठी 1/a⁻m या पद्धतीनं लिहिलेलं आहे. त्याचं सुद्धा इथं आपण एक्झाम्पल घेणार आहोत. इथं बघा -3⁻⁴ असं लिहिलेलं आहे या ठिकाणी. मग या ठिकाणी ह्याचा हा जो निगेटिव्ह इंडेक्स आहे तो पॉझिटिव्ह करण्यासाठी 1/3⁴ या पद्धतीने काय करायचं, पॉझिटिव्ह इंडेक्स या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे याप्रमाणे आपल्याला निगेटिव्ह असलेला इंडेक्स पॉझिटिव्ह हा रूल वापरून करता येतो. हा झाला 5वा नियम. आता 6वा नियम असा आहे a × b (m).
इज इक्वल टू ए रेज टू एम इंटू बी रेज टू एम असा आहे. म्हणजे ह्या ठिकाणी हा नियम असा आहे, जर पाया भिन्न असेल परंतु घातांक जर समान असेल तर तो घातांक प्रत्येकाला काय करायचा आहे, वाटून द्यायचा आहे. म्हणजे ए रेज टू एम बी रेज टू एम. या ठिकाणी त्याचं एक्झाम्पल आपण पाहू. 2 इंटू 3 ब्रॅकेट रेज टू 4 असं असेल तर या ठिकाणी काय 2 रेज टू 4 इंटू 3 रेज टू 4. म्हणजे हा जो 4 इंडेक्स आहे तो आपण 2 आणि 3 ला काय केला, वाटून दिलेला आहे, डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. हा झाला. देन 7th रूल, a upon b ब्रॅकेट रेज टू m इज इक्वल टू a रेज टू m डिवायडेड बाय b रेज टू m. आता हा जो रूल आहे या ठिकाणी भागाकार आहे आणि घातांक कॉमन आहे असा असेल तर तो कॉमन इंडेक्स आहे तो अंश आणि छेदाला काय करायचा आहे, वाटून द्यायचा आहे या ठिकाणी. म्हणून एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. 4 अपॉन 5 रेज टू 3 असा असेल तर क्यूब ऑफ 4 डिवायडेड बाय क्यूब ऑफ 5 या पद्धतीने काय करायचं, हा जो 3 घातांक आहे तो अंश आणि छेदाला काय करायचा आहे, सेपरेट वाटून द्यायचा आहे. हा झाला 7वा रूल. त्यानंतर आपण ह्यातला 8वा रूल पाहणार आहोत. 8वा रूल जरा वेगळा आहे, नीट व्यवस्थित समजून घ्या. ए रेज टू एम ब्रॅकेट रेज टू एम. म्हणजे इथं डबल इंडेक्स आहे. म्हणजे पहिला ए रेज टू एम दिलेला आहे आणि पुन्हा त्या ब्रॅकेट करून इंडेक्स एम दिलेला आहे. असं जर असेल तर इज इक्वल टू ए रेज टू एम इंटू एन. म्हणजे इथं ह्या एम आणि एन यांचा गुणाकार करायचा आहे. त्यासाठी आपण एक्झाम्पल बघू. 5 रेज टू 2 ब्रॅकेट रेज टू 3 असं दिलेलं आहे. या ठिकाणी नियमाप्रमाणे 5 रेज टू 2 इंटू 3 5 रेज टू 6. म्हणजे ह्या 2 आणि 3 बेत्रिक 6 हा गुणाकार 6 येतो. याच पद्धतीने इथं सुद्धा बघा, इथं इंडायसेस दिलेले आहेत -3 आणि 2 दिलेले आहेत. ह्याचा जर प्रॉडक्ट केला तर तो -6 येतो. म्हणून 2 अपॉन 5 ब्रॅकेट रेज टू -6 असं या पद्धतीने त्याचे काय येतात, इंडायसेस येतात. या पद्धतीने असे वेगवेगळे रूल वापरायचे. आणि ह्यातला लास्ट जो रूल आहे तो ए अपॉन बी ब्रॅकेट रेज टू -m असा आहे. म्हणजे इथं जो इंडायसेस आहे तो घातांक आहे तो निगेटिव्ह आलेला आहे, ऋण घातांक आलेला आहे. आणि हा ऋण घातांक जर आपल्याला धन घातांकामध्ये रूपांतर करायचं असेल तर या ठिकाणी त्याचं काय सांगितलंय, बी अपॉन ए ब्रॅकेट रेज टू एम केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात इथं काय केलेलं आहे, अंश आणि छेद यांची अदलाबदल केल्यामुळं काय झाले, निगेटिव्ह इंडायसेस कन्वर्ट इनटू पॉझिटिव्ह इंडायसेस. म्हणजे ऋण घातांकाचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, धन घातांकामध्ये झालेलं आहे. आता ह्यासाठी इथं आपण काही एक्झाम्पल पाहणार होतो. पहिले एक्झाम्पल बघा या ठिकाणी 2 अपॉन 7 ब्रॅकेट रेज टू -2 दिलेले. आता हा -2 जो इंडायसेस आहे तो पॉझिटिव्ह करायचा आहे. मग काय करायचं आपल्याला, ह्याचा रेसिप्रोकाल म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घ्यायचा आहे. 7 अपॉन 2 आणि हे -2 चे काय होणार, पॉझिटिव्ह 2 होणार या ठिकाणी. दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी दिलंय 11 अपॉन 3 रेज टू -5. या पद्धतीने इथं पुन्हा 3 अपॉन 11 ब्रॅकेट रेज टू 5 येणार. म्हणजे निगेटिव्ह इंडेक्स काय झाला, इथं पॉझिटिव्ह झाला. परंतु पॉझिटिव्ह होत असताना काय झालेलं आहे, त्याचा रेसिप्रोकल बेसचा काय करावा लागतो या ठिकाणी लिहावा लागतो. त्याचप्रमाणे इथे थर्ड एक्झाम्पल असं दिलेलं आहे 1 अपॉन 6 रेज टू -3 असं दिलेलं आहे. ते सुद्धा काय येणार 6 अपॉन 1 रेज टू पॉवर 3 ह्या पद्धतीने येणार. फोर्थ एक्झाम्पल काय केलेलं आहे या ठिकाणी y रेज टू -4 असं दिलेलं आहे. मग तो जर निगेटिव्ह इंडायसेस पॉझिटिव्ह असेल 1 अपॉन y रेज टू 4 याप्रमाणे एक्झाम्पल काय करायचे, अभ्यास करायचा आहे. तुम्ही ह्या प्रत्येक रूलवर गणिताच्या पुस्तकामध्ये प्रॅक्टिस सेट दिलेले. हे व्हिडिओ ऑब्झर्व करत असताना त्यातले ते प्रॅक्टिस सेट तुम्ही काय करायचे, वहीमध्ये नियमाप्रमाणे सोडवायचे आहेत. परत एकदा आपण सगळ्या नियमांची उजळणी करू. पहिला आहे तो गुणाकाराचा नियम. पाया समान असेल, घातांक भिन्न असेल, गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज करा. ऍडिशन ऑफ इंडायसेस या ठिकाणी. दुसरा रूल असा आहे डिव्हिजन रूल. बेस समान असेल, घातांक भिन्न भिन्न असतील आणि जर भागाकार ही क्रिया असेल डिव्हिजन तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं, सबट्रॅक्शन म्हणजे इंडायसेसची काय करायची, वजाबाकी करायची. दिस इज द सेकंड रूल.
थर्ड रूल असा आहे, जर पॉवर 0 असेल, इंडायसेस 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 घ्यायची. हा झाला तिसरा रूल. चौथा रूल मध्ये जर इंडायसेस 1 असेल तर त्याच्या बेस इतकीच त्याची काय असते, व्हॅल्यू असते, म्हणजे किंमत असते. पाचवा रूल असा आहे, जर ऋण घातांक असेल तर तो धन करण्यासाठी काय करायचं आहे, हा नियम वापरायचा आहे. a raised to negative m is equal to 1 upon a raised to m असा हा काय झालेला आहे, पाचवा रूल आहे. सहाव्या रूल मध्ये काय करायचंय, जर अंश आणि छेद रूपात जर असेल संख्या आणि त्याची पॉवर जर m असेल तर ती काय करायची, अंशाला आणि छेदाला ती पॉवर काय करायची, डिस्ट्रीब्यूट करायची, वाटप करायची आहे. आणि ह्या पद्धतीने हा सहावा नियम या ठिकाणी वापरायचा आहे. सातव्या नियमामध्ये जर घाताचा घात असेल, a raised to m ब्रॅकेट raised to m n असा डबल घात असेल तर त्यांचा प्रॉडक्ट घ्यायचा, a raised to m into n म्हणजे गुणाकार करायचा या ठिकाणी. आठवा नियम असा आहे, जर दोन भिन्न संख्यांचा गुणाकार असेल आणि त्यांचा जर पॉवर समान असतील तर ती पॉवर काय करायची, त्यांना डिस्ट्रीब्यूट करायची, वाटप करायची आहे. a raised to m गुणिले b raised to m. नववा नियम जे आहे तो ऋण घातांक धन करण्याचा नियम आहे. म्हणजे निगेटिव्ह इंडायसेस चेंज इनटू पॉझिटिव्ह इंडायसेस, आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय, बेसमध्ये जी संख्या आहे त्याची काय करायचंय, रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स या ठिकाणी घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही पुन्हा एकदा नीट सर्व नियमांची प्रॅक्टिस करा. हा व्हिडिओ 2-3 वेळा ऑब्झर्व करा आणि वहीमध्ये यामधील सर्व प्रॅक्टिस सेट व्यवस्थित सोडवा. काही शंका आल्यास तुम्हाला पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या बऱ्याच शंका संपून जातील. थँक्यू.